नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत। मित्रांनो, सध्या गणेशोत्सवाचे बॅनर्स रिव्ह्यू बनवायला आपण घेतलेले आहोत। त्यापैकीच हे एक बॅनर आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण गणेशोत्सवानिमित्तच एक ग्रुप बॅनर डिझाईन केलं होतं, ते तुम्ही बघू शकता। याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे। तर हे बॅनर तुम्हाला नक्कीच आवडेल। तर त्या अगोदर मित्रांनो, जर इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं सुद्धा आपण नवनवीन मटेरियल्स हे अपलोड करत असतो। तर मित्रांनो, वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशन हे ओपन करून घ्यायचं आहे आणि त्याला सिम्पली रोटेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून बॅनरची जी साईज आहे किंवा कॅनव्हासची जी साईज आहे आपली, ती स्क्वेअर फॉर्मॅटमध्ये 5,000 मध्ये आपण करून घेऊया। मित्रांनो, प्रत्येक बॅनर्स हे आपण स्क्वेअर फॉर्मॅटमध्येच मोस्टली बनवत असतो, त्यामुळे ही साईज फिक्स असते आपली। तर ही साईज फिक्स केल्यानंतर हे डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे हे सिम्पली इथनं डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून गॅलरीमधून आपण जे बॅकग्राऊंड दिलेलं आहे, जे मटेरियल दिलेलं आहे त्यामध्ये बॅकग्राऊंड आहे, त्या बॅकग्राऊंडमधून त्या बॅकग्राऊंडला आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इमेजच्या सेटिंगमध्ये जाऊन त्याचा एक्सपेक्ट रेशो हा 100% करून याला लेअर पॅनलमध्ये जाऊन सिम्पली लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही आणि आपल्याला एडिटिंगला काही प्रॉब्लेम येणार नाही। अशाच प्रकारे आपण दुसरी लेअरसुद्धा आपण इथं ॲड करून घेणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, एक PNG ॲड झाल्यानंतर फायनली इथून बॅनर आपण सेव्ह करून घेणार आहोत। तर त्याआधी याची क्वालिटी ही अल्ट्रा करून घ्यायची आहे आणि सिम्पली बॅनरला सेव्ह करून घ्यायचं आहे। तर हे बॅनर सेव्ह झाल्यानंतर याच्या क्वालिटीला इन्हान्स करण्यासाठी आपण AI इन्हान्सर, फोटो इन्हान्सर या ॲपचा उपयोग करत असतो। तर ते ॲप्लिकेशन आपण इथं ओपन करून घ्यायचं आहे। याला लोडिंगला थोडा वेळ लागतो। तर हे ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर सिम्पली आपला फोटो आपण इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे बॅनर आणि इन्हान्स फोटोवर क्लिक करून द्यायचं आहे। त्यानंतर प्रोसेसिंगला सुरुवात होईल। हे पेड व्हर्जन असल्यामुळे इथं एक ॲड येते, ती ॲड बघितल्यानंतर आपल्या प्रोसेसिंगला सुरुवात होईल आणि आपल्या बॅनरची क्वालिटी जी आहे ती ऑटोमॅटिकली एनहान्स होऊन जाईल। याआधी मित्रांनो फोटोला किंवा बॅनर्सला एनहान्स करण्यासाठी आपण एका वेगळ्या ॲपचा यूज करत होतो,
तर तिथं सर्व मॅन्युअली करावं लागायचं. इथं सर्व AIच्या साहाय्याने ऑटोमॅटिकली होतं. तर याचे पिक्सल वाढतात आणि नॉईज रिडक्शन्स होतं. भरपूर असे चेंजेस आपल्या बॅनरमध्ये आपल्याला पाहायला भेटतात प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर. तर मित्रांनो, इथं आपण फायनली बॅनर सेव्ह करून घेत आहोत, म्हणजे ते ऑटोमॅटिकली सेव्ह होत आहे. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच असलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा. तर मित्रांनो, आपण आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत मित्रांनो, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.